श्री म्हणजे मान कार्य, श्री म्हणजे नाविन्याचा वसा, अशा श्री शक्तीला मानाचा मुजरा. नमस्कार, मी सुरेखा गांगुडे देवळा न्यूज मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत करते. आज जागतिक महिला दिन. तर जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सोबत आहेत अनुसयाताई काळे. त्यांना नुकताच पशुसखी पुरस्कार प्रदान झाला आहे. तर आपण थोडक्यात त्यांचे मनोगत जाणून घेऊया. नमस्कार, माझे नाव अनुसया रवींद्र काळे, राहणार वाखारी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. माझ्या समूहाचे नाव आहे बिरसा मुंडा. तर ताई, मी असं ऐकलंय की तुम्ही स्वतः जाऊन जनावरांचं लसीकरण केलं आहे. तर तुम्ही ते कशा प्रकारे केलं, तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या ते थोडक्यात सांगा ना. सकाळी लस घेऊन जायची, 8ला लसीकरण घेऊन यायचं, घरून घेऊन जायचं. लस 100-150 जनावर एका बॉटल मध्ये सांगितले, ते लंपीचे लसीकरण करले. मग जाण्यासाठी असा प्रॉब्लेम होता, मिस्टरला नाही न्यावं तर मग गाडी येत नाही, त्याच्यासाठी मिस्टरला सोबत घेऊन जायला लागे. आणि मग ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यापर्यंत जात होतो, लसीकरण घेता का, कोणी हो म्हणत होतं, कोणी नाही म्हणत होतं, असं आम्हाला अडचणी येत होते. मग जे लस आम्ही देत होतो ती लस अशी खाली पडली अचानक, जनावर घाबरलं. खाली जर लस पडली तर ती लस आम्ही जनावराला देत नव्हतो, ती साईडला टाकून देतो, कारण ती एक जबाबदारच काम होतं, त्यांचा पण जीव होता. खालचं जर लस दिली तर ती इन्फेक्शन होते, त्याच्यामुळं नवीनच लस घेऊन देत होतो आम्ही. ताई, तुमचा लहानपणीचा थोडक्यात प्रवास सांगा ना. आई वडिलांच्या इकडलं नाव अनुसया कुंडलिक पारदे, राहणार वडगाव, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. माझं शिक्षण 1ली ते 7वी पर्यंत मराठी शाळेत झालं. नंतर मग आश्रम शाळेत 8 ते 10 पर्यंत आश्रम शाळेत झालं. 11 ते 12 पर्यंत चिखली कॅम्प इथे माझं शिक्षण झालेलं आहे. पुढचं शिक्षण घ्यायचं होतं, पण मग परिस्थिती नाजूक असल्यामुळे पुढचे शिक्षण घेतले नाही.